सर, ज्या ड्रग्स प्रकरणाची कारवाई सुरू आहे मागील 1 महिन्यापासून, नेमकी आता त्यामध्ये काय अपडेट आहे आणि जो इथल्या लिकर व्यावसायिकाचा मुलगा यामध्ये इन्व्हॉल्व होता ज्याला तुम्ही अटक केले, त्याबाबत आज कोर्टात काय निर्णय झाला? ऑलरेडी कराड शहर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 140/2025 अन्वये अंमली पदार्थाच्या संबंधाने गुन्हा दाखल झाला होता। त्याच्या संबंधाने पोलीस अधीक्षक सातारा साहेब आणि त्याचप्रमाणे ॲडिशनल SP सातारा आणि SDPO कराड सर यांच्या मार्गदर्शनासाठी हा जो गुन्ह्याचा तपास आपण करत होतो। ह्याच्यापर्यंतमध्ये आतापर्यंत 15 आरोपी आपण अटक केलेले आहेत। त्यातले 2 परदेशी नागरिक आहेत। हे जे परदेशी नागरिकसुद्धा आपण मुंबईवरनं अरेस्ट केलेले होते। ह्याच्यामध्ये एकूण 37 ग्रॅम MD ड्रग्स आपण जप्त केलं होतं। त्याची किंमत 6,26,850 इतकी आहे। हे जे ह्यातील जो मुख्य आरोपी आहे सुजल उमेश चंदवानी हा फरार होता। ह्याचा आम्ही मागोवा घेतला गुप्त बातमीदारामार्फत आणि तो पुणे एअरपोर्ट या ठिकाणी असल्याचं आम्हाला समजलं होतं। त्याप्रमाणे आम्ही त्याला सापळा रचला आणि त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्याची एक 4 दिवसाची PC आपल्याला आज प्राप्त झालेली आहे। सर्व नागरिकांना एक विनंती आहे आणि आव्हानसुद्धा आहे की कराडसारख्या शहरामध्ये जिथं बरेचसे विद्यार्थी हे बाहेर भागातून ग्रामीण भागातून या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात, स्पर्धा परीक्षेसाठी येतात, उच्च शिक्षण घेण्यासाठी येतात। अशा विद्यार्थ्यांना ह्या MD ड्रग्सची जर नाद लागला तर त्यांचं पूर्ण करिअर हे उद्ध्वस्त होतं। आत्तापर्यंत 15 आरोपी हे अटक केलेले आहेत। ह्या गुन्ह्यामध्ये आणखी बरेचसे आरोपी असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सर्व नागरिकांना आव्हान आहे की ह्या शहराची जर सुरक्षितता जर आपल्याला वाढवायची जर असेल आणि विद्यार्थ्यांना जर ह्या अंमली पदार्थापासून जर दूर करायचं जर असेल तर जी काही इन्फॉर्मेशन असेल ह्या MD ड्रग्सबाबत ती तात्काळ पोलिसांना सांगावी। त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि जे काही उरलेले जे आरोपीसुद्धा आहेत हे आपल्याला त्यांना बुक करता येईल आणि ह्या ज्या शहरामध्ये असलेलं जे काही MDचं ड्रग्स माफियांचं जे काही रॅकेट आहे हे आपल्याला उद्ध्वस्त करता येईल। तर सर्व नागरिकांनी आम्हाला ह्याच्यामध्ये सहकार्य करावं अशी मी पूर्ण कराडवासियांना विनंती करतो, आवाहन करतो। थँक्यू।